नमस्कार. सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. महिनाभराचा किराणा एकदाच आणून ठेवला की गृहिणींना थोडासा धीर होतो, पण काही दिवसातच पावसाळा आणि दमट हवामुळे गव्हाच्या पिठात, तांदळात किंवा डाळीमध्ये बारीक अळ्या, जून आणि जाळी दिसायला लागतात. मेहनत करून आणलेले महागडे किराणा खराब झाल्यामुळे खूप त्रास होतो आणि तो फेकून द्यावा लागतो. किराणा खराब होण्याची ही समस्या आता पूर्णपणे थांबणार आहे. चला तर मग आज आपण 10 आणि सोप्या प्रभावी घरगुती ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या तुमचा किराणा वर्षभर किंवा महिनाभर अगदी नवीन आणि सुरक्षित ठेवतील. 4 आणि 8 नंबरची ट्रिक चुकवूनही मिक्स नका करू. ही ट्रिक धान्य खराब होण्यापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. कडक उन्हात धान्य वाळवण्याचा नियम. महिनाभराचा किराणा बाजारातून आणण्याबरोबर किंवा डब्यात भरण्याआधी तो कडक उन्हात अर्धा ते 1 तास चांगला वाळवून घ्या. धान्यांमध्ये किंवा डाळीमध्ये असणारा थोडाफार ओलावा ह्याच अळ्या आणि धूळ होण्यास मुख्य कारण असतो. ऊन मिळाल्यामुळे धान्यातील कोणतेही कीटक किंवा त्यांची अंडी नष्ट होतात आणि धान्य दीर्घकाळ टिकून राहतात. 2. कडुलिंबाच्या पानांचा जादुई वापर. तुम्हाला माहीत आहे का कडुलिंबाचा पानांचा जादुई वापर? तांदूळ आणि गव्हाच्या मोठ्या पोत्यात किंवा डब्यात कडुलिंबाच्या काही ताजी पाने कडक उन्हात वाळवून टाका. कडुलिंबाच्या कडू वासांमुळे अळ्या, घुण आणि कीटक धान्याच्या आसपासही भटकत नाही. ही अत्यंत जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. ही आजही शतके टिकून आहे आणि त्यामुळे धान्याला कोणतीही केमिकल्स वास लागत नाही, अजिबात लागत नाही. 3. डाळींमध्ये लवंग आणि तमालपत्रांचा वापर. तूर डाळ, मूग डाळ किंवा उडीद डाळ यामध्ये महिनाभर अळ्या होऊ नयेत म्हणून प्रत्येक डब्यात 4 ते 5 लवंगा आणि तमालपत्र टाकून ठेवा. लवंगाचा उग्र सुवास आणि तमालपत्राचा गुणधर्म कीटकांचा दूर ठेवतो, त्यामुळे डाळींचा रंग आणि गुणवत्ता दोन्ही सुधारत राहतात. 4. फ्रीजचा शॉक देण्याची ट्रिक्स, सिक्रेट ट्रिक्स. जर तुम्हाला गव्हाच्या पिठात किंवा रवा जास्त दिवस साठवण्याचा असेल तर ही एक जबरदस्त ट्रिक वापरा. रव्याची पिशवी किंवा गव्हाचं पीठ थेट फ्रीजमध्ये 24 ते 48 तासासाठी ठेवून द्या. फ्रीजच्या अतिथंड तापमानामुळे पिशवीत असलेली कोणतीही अंडी किंवा सूक्ष्म कीटक मरून जातात. त्यानंतर पीठ बाहेर काढून बाहेर नॅचरल तापमानावर ठेवा. तुमच्या पिठाला कधीही अळ्या लागणार नाही. 5. हिंगाच्या पोतं किंवा खडे मिठाचा वापर. तांदळाच्या डब्यात 1 चमचा खडे मीठ टाका किंवा हिंगाचा एक छोटा पुडी उघडी करून तांदळाच्या पुनडीत ठेवा. मिठाचा खडा तांदळातील ओलावा शोषून घेतो, त्यामुळे तांदूळ चिकट होत नाही आणि मोकळा राहतो. तसेच तांदळाला कीड पडत नाही. 6. धान्याला एरंडे किंवा हळदीचे कोटिंग. ही खूप जुनी पद्धत आहे. जर तुम्ही वर्षभराचे गहू साठवत असाल तर 50 किलो गव्हांमध्ये साधारण अर्धी वाटी एरंडी तेल किंवा हळद पावडर हाताने चोळून घ्या. एरंड्याच्या तेलाला थर गव्हावर बसल्यामुळे हवा आणि कीटक गव्हांच्या हात प्रवेश करू शकत नाही. ही अतिशय जुनी पद्धत गव्हाला अजिबात खराब होऊ देत नाही. 7. एअरटाईट आणि काचेच्या डब्याचा वापर. ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे. लक्ष देऊन ऐका. किराणा साठवण्यासाठी नेहमी दर्जेदार एअरटाईट प्लास्टिक, स्टील किंवा काचेचा डब्बा वापरा. सध्या डब्यांच्या झाकणांना सैलपणा असल्यामुळे हवेतील ओलावा आत जातो आणि किराणा दमट होऊन खराब होतो. डब्याचे झाकण घट्ट बसवणारे असावे, जेणेकरून बाहेरील हवा आत जाणार नाही. 8. फिफो नियम. फिफो नियम जुन्या किराणा पुढे ठेवणे
महिना संपण्याआधी जेव्हा तुम्ही नवीन किराणा आणता तेव्हा डब्यातील उरलेली जुना किराणा तसाच राहू देऊ नका. डब्यातील उरलेला जुना किराणा बाहेर काढा. डबा स्वच्छ धुवून वाळवा आणि आधी जुना किराणा भरून टाका. नवीन किराणा टाका. फास्ट इन फास्ट आउट. ह्या नियमामुळे कोणत्याही वस्तू डब्यात कोपऱ्यात पडून सडत नाही. ही लक्षात आली का तुम्हाला ट्रिक? नक्की सांगा. 9. साखर आणि चहा पावडरमध्ये लवंग टाकणे. ही ट्रिक खूप जुनी आहे, कदाचित तुम्हाला पण माहीत असेल. डब्यातील साखरमध्ये किंवा चहा पावडरमध्ये बऱ्याचदा मुंग्या किंवा छोटी अळी कीटक होतात. त्यामुळे तोडगा म्हणून साखरेच्या आणि चहाच्या पावडरच्या डब्यात 3 ते 4 लवंगा टाकून ठेवा. लवंगाच्या वासांमुळे साखरेत मुंग्या अजिबात येत नाहीत आणि चहाचा स्वादही कायम राहतो. 10. ओलावा रोखण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर. नेहमी ओलावा राहतो मसाल्याच्या डब्याला किंवा हवाबंद भरण्यांमध्ये. अनेकदा ओलसरपणा येऊन मसाल्या एकत्र गोठतात. हे रोखण्यासाठी डब्याच्या झाकणाच्या आत एक कोरडी टिश्यू पेपर नक्की वापरा किंवा ब्लँकेटिंग पेपर ठेवा. हा पेपर मसाल्याच्या आंतरिक ओलावा शोषून घेतो आणि मसाल्याचे महिनाभर एकदम सुती आणि मोकळे राहतात. तर माझ्या लाडक्या सखींनो, हे होते महिनाभराच्या किराणा आणि धान्य अळ्या किडकीपासून सुरक्षित ठेवण्याचे 10 आणि सोपे घरगुती उपाय. या लहान पण महत्त्वाच्या गोष्टी काळजी घेण्यास तुमचा किराणा कधीही वाया जाणार नाही आणि पैशाची बचत होईल. तुम्हाला या 10 उपायांपैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली? तुम्ही उद्यापासून कोणती पद्धत वापरणार आहात ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. आताच नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.